या ठिकाणी सविस्तर जे 1 तारखेला व 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत जे विविध कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत त्याची सविस्तर माहिती देण्यासाठी मी जिल्हा प्रमुख विनय पाटील गिंडे साहेब यांना विनंती करतो की आपण सविस्तर माननीय आमदार साहेबांचा वाढदिवस कोणत्या प्रकारे व कशा पद्धतीने या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्याची आपण रूपरेषा सांगावी। बोला सर्वजण या ठिकाणी पोहोचत असताना सुद्धा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो। येत्या 1 तारखेला नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आदरणीय आनंदरावजी तिडके बोंडाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण भव्य असे कार्यक्रम नांदेड दक्षिण भागामध्ये आयोजित केलेले आहेत आणि या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आदरणीय शिवसेनेचे उपनेते मंत्री विधान परिषदचे गटनेते आदरणीय हेमंतभाऊ पाटील राहणार आहेत। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री श्री अशोकरावजी चव्हाण साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि कार्यक्रमाची प्रमुख उपस्थितीला आदरणीय आमदार सतरामजी पाटील चिखलीकर साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। 1 तारखेला मातोश्री मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या ठिकाणी सकाळी 10:30 वाजता परमपूज्य ढोक महाराज यांचा भव्य कीर्तन सोहळा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि भव्य कीर्तन सोहळा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि कीर्तन सोहळ्यासोबतच आपण त्या ठिकाणी एक मोठं आरोग्य शिबिर आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। मतदारसंघातील व इतरही भागातील लोकांना एक चांगला आरोग्य शिबिर त्यामध्ये सर्व रोग तपासणी त्या ठिकाणी होणार आहे। तसेच त्या ठिकाणी शहर प्रमुख षटकोशी सुहास खराणे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना परीक्षाचे पॅडचे वाटप होणार आहे। त्या ठिकाणी मोहसिन साबळे यांच्यातर्फे 2100 झाडं लावण्याचा त्या दिवशी संकल्प त्यांनी केलेला आहे, त्या दिवशी लावण्याचा आणि त्या दिवशीचा जो मुख्य कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्यातील सर्वच प्रमुख उपस्थिती राहणार। त्यामध्ये माननीय खासदार रणजितजी घोपछडे साहेब, शिवसेना उपनेते आनंदरावजी जाधव साहेब, माननीय आमदार बालाजीरावजी कल्याणकर, माननीय आमदार बाबुरावजी कुहाडीकर, गोदावरी समूहाच्या अध्यक्षा आदरणीय श्री राजेश्रीताई हेमंत पाटील, भाजपाचे मराठवाडा संघटन मंत्री श्री संजयजी कोडगे साहेब, विशेष पोलीस महानिरीक्षक श्री शहाजी उमाप साहेब, कुलगुरू मोहन चास्कर साहेब आणि नांदेडचे जिल्हाधिकारी आदरणीय राहुल कर्डेले सर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सो कावली मेघना मॅडम, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सिंग, आयुक्त श्री महेश कुमारजी ढोईबोले महापालिका आयुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय आहिरे आणि अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गणेश पाटील, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमारजी ठेंबरे, सहाय्यक आयुक्त शिवानंद मिंगेरे साहेब, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री गुरगो साहेब, निवासी उपजिल्हाधिकारी श्री किरण आंबेकर साहेब, उपविभागीय अधिकारी श्री सचिन सल्लाळ साहेब, तसेच उपविभागीय अधिकारी अरुणाताई संगेवार, तहसीलदार संजयजी वारकट, तहसीलदार परळीकर साहेब, उपविभागीय अधिकारी सुशील कुमारजी नायक साहेब, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र अवलवार, त्याचबरोबर नांदेडचे माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा साहेब, माजी आमदार तसेच महानगराध्यक्ष भाजप अमरनाथजी राजूरकर साहेब, माजी आमदार मोहनरावजी हंबर्डे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख दत्तात्रय पैतवार, शिवसेना महिला आघाडीचे संपर्क प्रमुख लक्ष्मीताई नरहरिये, आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय उमेशजी मुंडे साहेब, दुसरे जिल्हा प्रमुख आदरणीय बडोरे साहेब आणि दुसरे आमचे जिल्हा प्रमुख श्री विवेकजी देशमुख साहेब, शिवसेनेचे शेतकरीचे सेना कार्याध्यक्ष प्रल्हादरावजी इंगोळे आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री संतोषराव आंबर्डे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री कश्मीरजी देशमुख, जिल्हाध्यक्ष शिवाजीरावजी होटाळकर राष्ट्रवादीचे, बालाजी पाटील पुणेगावकर, दसरावजी अडेराव, श्री महेश कुलकर्णी साहेब गटविषय अधिकारी, उदयरावजी खंड्या, PI श्री ओमकारजी चिंचोलकर साहेब, रणजित भोईते, परमेश्वरजी कदम, उपस्थित सर्व नांदेड शहरातील सन्मान्य सर्व सन्मान्य आणि या कार्यक्रमाला आशीर्वाद रूपी
आमदार साहेबांना आशीर्वाद सत्कार किंवा त्यांना आशीर्वाद देण्यासाठी गुरुद्वाराचे संत श्री बाबा बलविंदर सिंगजी महाराज, श्री संत जगदीशजी महाराज, तसेच श्री संत समगेरी महाराज, महंत श्री गुरुदासजी त्यागी महाराज, साईनाथ महाराज वसमतकर, संत मच्छिंद्र महाराज, संत सत्तू महाराज व श्री रावसाहेबजी महाराज हे संत आशीर्वाद रूपी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर वाढदिवसाच्या दिवशी एवढा मोठा कार्यक्रम असल्यामुळं मतदारसंघातले इतर जे काही कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम आपण 2 तारखेपासून ते पूर्ण आठवडाभर आपण मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण काही ठिकाणी आरोग्य शिबिर ठेवलेले आहेत, काही ठिकाणी शालेय साहित्य वाटपाचे कार्यक्रम ठेवलेले आहेत. कार्यक्रम ही प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर मी त्याच्यात पूर्ण रूपरेषा आपल्याला कागदावर देणार आहे. आणि पूर्ण 8 दिवसामध्ये मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जिल्हा परिषद गट वाईज असेल किंवा प्रमुख गावामध्ये आपण शालेय साहित्य वाटप असेल किंवा झाडं विविध उपक्रम आपण वाढदिवसानिमित्त आमदार साहेबांचे ठेवलेले आहेत. आणि या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचं सहकार्य राहणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपण सर्वजण शहरातील सर्व पत्रकार बंधू आहेत जे की वेळोवेळी आम्हाला नेहमी सहकार्य सुद्धा करतात. आनंदरावजी बोंडारकर यांच्या पट्टीवर घेतला होता आणि परमपूज्य ढोक महाराजांनी त्या कार्यक्रमातच सांगितलं होतं की पुढचा कार्यक्रम याच ठिकाणी तुम्हाला आमदार म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येणार आहे. आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आणि दक्षिण मतदारसंघाच्या जनतेने आशीर्वाद रूपी मतदान करून त्यांना आमदार केलं आणि त्यांचा हा आमदार झाल्यानंतर पहिला वाढदिवस. त्याच्यामुळं सर्व जिल्ह्यातील शिवसैनिकांतर्फे दक्षिण विधानसभेतील सर्व शिवसैनिक यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याच्यामध्ये आयोजकामध्ये मी स्वतः आहे, उमेशजी मुंडे आहेत, तुलजेश यादव आहेत, उपस्थित सर्व या ठिकाणी सुहास खराणे आहेत. हे सर्व या कार्यक्रमाचे सर्व शिवसैनिक या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. आणि विविध कार्यक्रम आपल्याला मी थोड्या वेळानं आपल्याला त्याची एक पुरवणी आपल्याला मी देणार आहे. एवढंच बोलून मी माझं 2 वाक्य संपवतो. ब्रेकिंग न्यूजवर टाकू. 1 तारखेला पूर्ण दिवसभर कीर्तनाचा कार्यक्रम असल्यामुळे त्या दिवशी मतदारसंघात त्यांनी कार्यक्रम ब्रेकिंग न्यूजवर टाकू. सगळे ब्रेकिंग न्यूज नाहीत. तुम्हाला वैयक्तिक टाकता ना तुम्हाला प्रश्न तुम्हाला वैयक्तिक सगळ्याला महायुतीचे सगळे नेते येणार आहेत. हो, महायुतीचे सगळे नव्हते येणार. तालुक्याचे वातावरण नाही, अशोकराव येणारच तर. अशोकराव आता त्यांना अडचण नसेल तर सध्या पत्रिकेत नाव आहे ना. त्यांना कार्यक्रम कुठं असेल वेगळं आमंत्रण दिलेलं आहे. पत्रिकेत नाव आहे ना, आज कसं तुम्हाला जबाबदारीने सांगावं लागणार. नाही, आमंत्रण दिलेलं आहे आणि निश्चितच येतील ते महायुती असल्यामुळे. आणि आमदार हे त्यांचे चांगले सहकारीच आहेत त्यांचे. आरोग्य शिबिरामध्ये काय नेमकं काय करणार आहे? आरोग्य शिबिरामध्ये आरोग्य शिबिर पूर्ण बॉडीची चेकअप आहे. त्याच्यात तुमचं आरोग्यामध्ये समजा कोणती आता रनिंगचे बिमारी आहेत, समजा डायबिटीस असतील, शुगर, आपल्या बीपीच्या विषय असेल, कोणत्या आता नवीन आता व्हायरल इन्फेक्शनचे जे विषय त्याच्यात ते सर्वच आहे. आणि तपासण्या पण आहेत. काय तपासणीचे कोणते? त्याच्यामध्ये फक्त निदान करणार आहेत का त्याचा नंतर फॉलोअप घेणार आहेत? फॉलोअप घेणार. वाढदिवसापुरतच आहे आपण. आपण असंही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सहायता निधीमधून बरेच जणांचं आता माझ्या हातावर जवळपास एक 5-6 महिन्यामध्ये 8-10 जणांना आपण त्यांना मदत केलेली आहे. शिंदे साहेबांचं काम सर्वांना माहिती आहे. त्याच्यात जर कोणाचा मोठा रोग निदान झाला त्याला पुढची जे काही त्याचा दवाखान्याला मदत होईल ते निश्चितच आपण करू त्याच्यामध्ये. आणि शिवसेनेचं धोरणच आहे 80% समाजकारण, 20% राजकारण. जमिनीवर काम करणारा शिवसैनिकच राहतो दररोज. त्याच्यामुळे वाढदिवसापुरतं कधीच नाही, वाढदिवस नसलं तरी काम करतात. दादा, तुम्ही म्हणलात की पत्रकारांच्या सहकार्यातून आमदार साहेबांनी झाले. पत्रकारांसाठी काही योजना वगैरे काय करणार? वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आपले जे काही आमदार कोण लागत नाही म्हणतात पत्रकारांना.